नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. लोक जनशक्ती पार्टी रामविलास महाराष्ट्र राज्यव्यापी संयुक्त बैठक मुंबई प्रेस क्लब येथे 31 जुलै रोजी पार पडली. या निमित्ताने महाराष्ट्राचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष श्री प्रमोदजी कुदळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच महाराष्ट्राचे पूर्व माजी प्रदेशाध्यक्ष शमीमजी हमवा यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल महाराष्ट्रातील लोक जनशक्ती पार्टी रामविलास सर्व सेल प्रकोष्ठचे अध्यक्ष तसेच सर्व जिल्ह्यातील अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस धुळ्यातून दिलीप आप्पा साळवे उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा धुळे जिल्हा अध्यक्ष, शोभाताई चव्हाण महिला आघाडी अध्यक्ष धुळे, मधुकर चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष धुळे, कुंदन खरा जिल्हा महासचिव धुळे, सागर चव्हाण युवा सेल धुळे आदी उपस्थित होते. व ज्यांची कार्यकारिणी आमची तयार आहे, सर्व सदस्यांच्या नोंदी सुद्धा झालेल्या आहेत. आमच्या जिल्ह्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर सांगतो की धुळे जिल्हा हा लोक जनशक्ती पार्टीचा एक बालेकिल्ला म्हणून मी गर्वाने सांगू शकतोय की धुळे जिल्ह्यामध्ये लोक जनशक्ती पार्टीने जे हिंसक आणि आक्रमक आंदोलन केलेले आहे ते आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्याने केलेले नाही हे मी छातीपणे सांगू शकतो. आणि ते आमचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बाप्पा साळवे आणि आमच्या ज्या महिला आघाडीच्या नेत्या आहेत त्या आक्रमक भूमिका घेऊन लोक जनशक्ती पार्टीच्या बॅनर खाली राष्ट्रीय स्तरावर जे आंदोलन दिले ते आंदोलन आम्ही प्रभावीपणे राबवलेले आहे. राज्यस्तरीय जे आंदोलन असतील, खेळांची प्रकरण असेल, सर्व आंदोलने आम्ही एकदम प्रखरपणे राबवलेले आहे. प्रशासनाला झुकवलेला आहे. परप्रांतीय जे वाद होते त्याच्यामध्ये सुद्धा धुळे जिल्ह्यामध्ये राज ठाकरेने जाहीरपणे माफी मागून माफी पत्र आहे, आज पण आहे आमच्याकडे. ते परप्रांतीयांना जो त्रास झालेला होता महाराष्ट्रामध्ये त्याचं सर्वात मोठं आंदोलन आम्ही धुळे जिल्ह्यातून उभारलेलं होतं. तसंच सांगायचं नाही तर धुळे जिल्ह्यामध्ये संघटन चांगलं आहे. राष्ट्रीय व प्रदेशच्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. येत्या निवडणुकीमध्ये लोक जनशक्ती पार्टीचे 2 नगरसेवक धुळे महानगरपालिकेमध्ये राहतील याची ग्वाही मी महासचिव म्हणून देतो. जय हिंद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.